22 तारखेच्या अयोध्येतल्या राम मंदिर सोहळ्याची तयारी जय्यतपणे अयोध्येतल्या रस्त्यांवरती केली जाते। आपण पाहतोय की 22 तारखेचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा सगळा ताफा जो आहे अयोध्येतल्या रस्त्यावरती फिरवला जातोय, जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा जाणार आहे। व्हीआयपी सगळी मूव्हमेंट असणार आहे। जवळपास 50 देशांचे प्रतिनिधी जे आहेत ते अयोध्या शहरामध्ये दाखल होणार आहेत। त्याची सगळी तयारी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही कमतरता जी आहे ती अयोध्येमध्ये राहणार नाही याची सगळी तयारी जी आहे ती ब्लॅक कमांडोज कडून घेतली जाते। आणि अयोध्येतल्या धर्मपथावरती आपण पाहतोय की हा सगळा धर्मपथ जो आहे सजलेला पाहायला मिळतोय। ड्राय कॅनव्हा आहे की जिथून पुढे आपल्याला थेट एअरपोर्ट पर्यंत जाता येतं, कारण संपूर्ण या मार्गावरती व्हीआयपी मूव्हमेंट असणार आहे। जवळपास 4000 साधू संत असणार आहेत, 7000 कला क्रीडा त्याचबरोबर इतर सगळ्या क्षेत्रातील मान्यवर जे आहेत ते अयोध्येमध्ये दाखल होणार आहेत। आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती आपण पाहतोय की रस्त्यावरती केली जाते। आणि या ठिकाणी गस्त घालत संपूर्ण कमांडोज जे आहेत ते गस्त घालताना पाहायला मिळतात। सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही कसरत राहणार नाही किंवा चूक होणार नाही याची सगळी खबरदारी जी आहे ती आत्तापासूनच घेतली जाते। आपण पाहतोय की रस्त्याच्या बाजूला या ठिकाणी श्रीरामाचे पोस्टर्स पाहायला मिळतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। सगळी तयारी धर्मपथावरती आहे, कारण 22 तारखेला अयोध्येमध्ये राम येत आहेत, त्याची सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण प्रत्येकाची भावना झालेली आहे 22 जानेवारीला जो सोहळा अयोध्येमध्ये पार पडणार आहे तो सोहळा जो आहे न भूतो न भविष्यत असणार आहे असं नियोजन जे आहे ते अयोध्या शहरामध्ये केलं जाते। संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे, कारण अयोध्येमध्ये राम येत आहेत ह्या भावनेनं येणारा प्रत्येक राम भक्त जो आहे तो अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होताना पाहायला मिळतोय। मात्र आपण पाहतोय की ही गस्त घालणारी सगळी आपण ब्लॅक कमांडोची टीम पाहतोय की ज्याच्यामध्ये ड्राय कॅनव्हा आहे, जिथून पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळे व्हीआयपीज केंद्रीय मंत्री ज्यांना ज्यांना सोहळ्याचं निमंत्रण दिलेलं आहे हे सगळे व्यक्ती जे आहेत ते याच धर्मपथावरून येताना आपल्याला पाहायला मिळतील। आणि आपण पाहतोय की त्याची सगळी तयारी ही अयोध्या शहरामध्ये केली जाते आणि कमांडोज कडून आपण पाहतोय की अयोध्या शहरामध्ये गस्त घातली जाते। आपण सध्या रामरथातून फिरतो आहोत आणि या धर्मपथावरती आपण पाहतोय की आकर्षक अशी रोषणाई जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली पाहायला मिळते। अयोध्या नगरी राममय झालेली आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक आत्मिक समाधान पाहायला मिळते। पाहतोय की आकर्षक अशी रोषणाई ज्या धर्मपथावरती करण्यात आलेली आहे, हा धर्मपथ सजलेला आहे आणि येणारा रामभक्त आता 22 तारखेची वाट पाहतोय, तो म्हणजे 22 जानेवारीला जो राम मंदिर सोहळा होणार आहे तो सोहळा पाहता यावा यासाठी आतापासूनच काही भाविक जे आहेत अयोध्येमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत। मात्र त्याची सगळी तयारी अयोध्या शहरामध्ये पाहायला मिळते आणि संपूर्ण अयोध्या शहरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल, त्याचबरोबर आध्यात्मिक दृष्टिकोनातून असेल, त्याचबरोबर सोहळ्याच्या दृष्टिकोनातून असेल, संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली पाहायला मिळते। आणि प्रत्येकाच्या मुखी जय श्रीराम एवढाच नामघोष जो आहे अयोध्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।